एकच मिनिट चालेल. चालू करा. आपल्या ANBC आर्ट्स कॉमर्स आणि विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर भोसरे या महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आजच्या या व्याख्यानाला उपस्थित असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पाटील सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व सर्व उपस्थित मान्यवर प्रेक्षकगण या सर्वांचे महाविद्यालय मराठी विभाग आणि IQC सेल यांच्याकडून स्वागत. आज दिनांक 20/1/2022 आजच्या व्याख्यानाचा विषय आहे मराठी भाषा आणि पत्रकारिता. जशी मराठी भाषेला समृद्ध अशी परंपरा आहे, तशीच मराठी वृत्तपत्राला सुद्धा समृद्ध अशी परंपरा आहे. आजचे व्याख्याते आहेत तरुण भारत या वृत्तपत्राचे उपसंपादक श्री समीर कार्यकर्ते. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR पाटील सर यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो. आजपर्यंत आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी भाषा संवर्धन काळाची गरज, मराठी भाषा आणि वाचन संस्कृती, कवितेची निर्मिती प्रक्रिया इत्यादी विविध विषयावर व्याख्याने आयोजित केलेली आहेत. आज मात्र जरा वेगळा विषय आहे आणि तो म्हणजे मराठी भाषा आणि पत्रकारिता. मराठी भाषेच्या विकासासाठी कथा, कादंबरी यांनी जसा हातभार लावला, तसाच वृत्तपत्रे, मासिके यांनीही हातभार लावलेला आहे. या मध्ये वृत्तपत्रांची भूमिका काय आहे, वृत्तपत्राचा विकास कसा होत गेला, हे सर्व आपण ऐकणार आहोत. ते आजचे व्याख्याते कार्यकर्ते श्री कार्यकर्ते सर यांच्याकडूनच. तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांची ओळख मराठी विभागाच्या मोहिते मॅडम यांनी करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आवाज येत नाही. येत नाही तुमचा. हॅलो. तर या ठिकाणी आज आपण आवाज येतोय सर? आता येतोय मॅडम. तर 14 जानेवारीपासून व्याख्यानमालेचे पुष्प आपण या ठिकाणी आयोजित करतोय आणि या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आज आपण या ठिकाणी पुष्प चौथीसाठी या ठिकाणी हजर आहोत आणि आजच्या कार्यक्रमासाठी लादलेले प्रमुख पाहुणे आपल्यामध्ये या ठिकाणी श्री समीर कार्यकर्ते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर यांची थोडक्यात ओळख मी या ठिकाणी करून देते. समीर शरद कार्यकर्ते या ठिकाणी मुक्काम पोस्ट कुर्डू येथील हे आहेत. शालेय शिक्षण त्यांचं आंतरभारतीय विद्यालय कुर्डवाडी येथे झालेलं आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण आपल्याच महाविद्यालयामध्ये KNBC आर्ट्स कॉमर्स या कॉलेजमध्ये झालेलं आहे. पत्रकारितेची त्यांची पदवी जी आहे ती या ठिकाणी त्यांनी MJMIT महाविद्यालय लातूर येथून संपादन केलेले आहे आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे लातूर पासून पत्रकारितेच्यात त्यांनी करिअरला सुरुवात केली आहे. त्यानंतर संचार, लोकमत अशा दैनिकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सोलापूरमध्ये एकमत मध्ये त्यांनी 2 वर्ष या ठिकाणी उपसंपादक पदी या ठिकाणी आपलं कार्य केलं आहे आणि 2015 पासून सांगली तरुण भारत बेळगाव या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि त्यांचं राजकीय असेल सामाजिक या विषयावर देखील मागील 8 वर्षामध्ये विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. सामाजिक कामात सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी दिशा फाउंडेशन नावाने जी संस्था आहे त्यामधून 2010 आणि 11 मध्ये लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुक्तांगण बालविकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी हे सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात त्यांची ओळख या ठिकाणी झालेली आहे असं धन्यवाद मॅडम. यानंतर आता फारसा वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते श्री समीर कार्यकर्ते तरुण भारत उपसंपादक सांगली यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी त्यांना मी तशी विनंती करतो. सर धन्यवाद. आवाज येतोय सर्वांना?
हा येतोय. 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 धन्यवाद. के.एन. बिसे महाविद्यालय कुर्डुवाडी आणि मराठी पंधरवडा सप्ताह साजरा करत असताना मराठीच्या संवर्धनासाठी आपण काय काय करतो आणि काय काय मराठी संवर्धनात काय काय महत्त्वाची भूमिका कोण कोण बजावतं हे आपण मागील 4 दिवसाच्या व्याख्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकलंय. माझ्या आधीच्या व्याख्यात्यांनी विपुल कविता असेल, कथासंग्रह असेल, वाचन संस्कृती असेल या संदर्भात मार्गदर्शन केले. आज आपण जरा वेगळ्या विषयाकडे बघणार आहोत. वेगळ्या विषयाची थोडंफार आपण माहिती करून घेणार आहोत. त्यामध्ये म्हणजे पत्रकारिता, मराठी भाषा आणि पत्रकारिता यांचा नेमका काय संबंध आहे. साधारणपणे पत्रकारिता असा जेव्हा उल्लेख येतो त्यावेळेला आपल्यासमोर वर्तमानपत्र, टीव्ही, आत्ता जस्ट जॉईन झालेलं सोशल मीडिया हे आपल्यासमोर उभं राहतं, यूट्यूब चॅनल उभं राहतात. तर यामध्ये सुरुवातीच्या काळापासून मराठी भाषेच्या उन्नतीसाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून वर्तमानपत्रांनी खूप मोठ्या प्रमाणावर भूमिका बजावलेली आहे. त्याचा आपण आज पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्या महाविद्यालयाला नॅकचं ए मानांकन मिळाल्याबद्दल मी महाविद्यालयाचा अतिशय मनापासून अभिनंदन करतो. नॅक प्रक्रियेमध्ये अगदी लोंढे सरांना आठवत असेल, आम्ही विद्यार्थी दशेत असताना नॅक पहिल्यांदाच नॅक मंडळ आलं होतं आणि त्यावेळेला महाविद्यालयात असताना आम्ही त्याचा काही प्रमाणात भाग झालो होतो. त्यामुळे नॅकमध्ये काय अवघड आणि काय प्रक्रिया असते त्या संदर्भात बरीच माहिती जवळून बघितलेली आहे. त्यासाठी नॅक ए मानांकन मिळाल्याबद्दल मी प्रथमतः सर्व महाविद्यालयातील सर्वांचं, आपले मार्गदर्शक प्राचार्य असतील, संस्थेचे अध्यक्ष असतील विनायकराव बापू, त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण आपल्या विषयाकडे वळूया. पत्रकारिता हा जो विषय आहे तो मराठी वर्तमानपत्रांपासून सुरुवात होतोय. साधारणपणे पत्रकारितेची सुरुवात इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर केली. म्हणजे इंग्रजांनी हे वर्तमानपत्र हे आपल्या भारतामध्ये आणलं. तर त्याचा उदय कसा झाला तर 1832 साली मराठी वर्तमानपत्र आलं. पण त्या आधीच्या काळात साधारण 1828च्या आसपास बंगालमध्ये एक बंगाल गॅझेट हिकी नावाचा एक तिथला अधिकारी होता. त्या हिकीज गॅजेट असं त्याचं आणलं. तर ते कशासाठी आणलं होतं तर हिकीज गॅजेटची संकल्पना अशी होती की ईस्ट इंडिया कंपनीला एक जाहिरात छापायची होती, जी प्रसिद्ध करायची होती, जी ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रसारासाठी. ती जाहिरात छापायसाठी वर्तमानपत्राचा उदय झाला भारतात. याआधी ब्रिटनमध्ये अशा प्रकारे वर्तमानपत्र छापून येत होती, अमेरिकेत येत होती, उडरलेल्या प्रत्येक राष्ट्रांमध्ये ती वर्तमानपत्राची पद्धत सुरू होती. भारतात ती पहिल्यांदा आली, ती केवळ जाहिरातीसाठी आली. पण त्यानंतर पत्रकारितेने कुस बदलत मराठी पत्रकारितेचा उदय ज्या वेळी झाला 1832 साली, त्यावेळेला बाळशास्त्री जांभेकरांनी केवळ आणि केवळ लोकशिक्षण आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांमध्ये जागृती करणे हा एकच उद्देश ठेवून मराठी पत्रकारितेचा उदय केला. 1832 ते 40 या काळात दर्पण हे साप्ताहिक त्यांनी नियतकालिक चालवलं. काही दिवस साप्ताहिक, काही दिवस पाक्षिक, काही दिवस मासिक. त्या काळातल्या त्या तांत्रिक अडचणी आणि काही आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी ते वर्तमानपत्र 1832 ते 40 या काळात चालवलं. त्यामध्ये काय केलं तर स्वातंत्र्याच्या काळात लोकजागृती, लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, लोकांना सांगणे स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे आणि लोकांचं प्रबोधन करणे विविध माध्यमातून. अगदी समाज सुधारणा असतील, त्या समाज सुधारणांसाठी सुद्धा दर्पणमधून खूप मोठ्या प्रमाणावर लोकजागृती करण्यात आली. त्यानंतरचा तिथून सुरू झालेला हा वृत्तपत्रांचा जो प्रवास आहे तो अगदी येऊन मराठी वर्तमानपत्रात काही वर्तमानपत्रांनी अगदी माइलस्टोन भूमिका बजावल्या. त्यामध्ये सांगता येईल अशा स्वरूपाचे, त्यामध्ये कोणतं लोकमान्य टिळकांचं मराठा असेल, केसरी असेल, गोपाळ गणेश आगरकरांचं सुधारक असेल, त्यानंतर महाजनांचं असेल, प्रबोधन असेल महाजनांचं, आंबेडकरांचं प्रबुद्ध भारत असेल, गांधीजींचं हरिजन असेल. या सगळ्यांनी त्या काळात त्या वेळी लोकांमध्ये जागृती करण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून किंबहुना वर्तमानपत्राच्या माध्यमातून केलं. त्या काळात वर्तमानपत्र हीच पत्रकारिता असं एक धोरण होतं, कारण पुढची माध्यमं अजून यायची होती, ते आता नंतरच्या काळात आली. त्याचा पण आपण पुढे विचार करूया.
लोकमान्य टिळकांनी काय केलं तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा आपल्याला सर्वांना शालेय जीवनापासून लक्षात राहिलेला त्यांचा अग्रलेख आहे की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा एक अग्रलेख त्यांनी काढला आणि त्यानंतर त्यांना असंतोषाचे जनक म्हणलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची लाट सगळीकडे उसळली असं म्हणतात. त्याला बरीच कारणं आहेत. पण आपण वर्तमानपत्राच्या दृष्टीने विचार करता, पत्रकाराच्या दृष्टीने विचार करता, तो एक माइलस्टोन ठरला, तो एक मैलाचा दगड ठरला. कारण तिथपासून असंतोषाला सुरुवात झाली, लोकांच्या मनात जाणीव जागृती झाली की आपण स्वातंत्र्य मिळवणं किती गरजेचं आहे आणि स्वातंत्र्यासाठी आपल्याला सरकारी यंत्रणेबरोबर भांडणं किती गरजेचं आहे हे जागृती करण्याचं काम दैनिकांनी केलं, पत्रकारितेने केलं. त्यानंतरच्या काळात पत्रकारितेच्या माध्यमातून बरेच वाद झाले, बरेच तात्विक मतभेद झाले. त्या काळात ही जोडगोळी खूप प्रसिद्ध होती. एक लोकमान्य आणि दुसरे गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक यांचं वाद आपण खूप खूप वेळा ऐकलाय, शालेय जीवनापासून ऐकतो आहोत. महाविद्यालयीन जीवनात आपल्याला ते खूप महत्वाचा मानला जातो. अगदी त्याबाबतीत एक किस्सा सांगितला जातो की लोकमान्य टिळकांनी आगरकरांची अंत्ययात्रा त्यांच्या घरासमोरनं काढली होती प्रतिकात्मक. म्हणजे एवढ्या टोकाचा वाद त्यांनी आत्ताच्या स्वरूपात आपण बघतो की आता काल परवाच नाना पटोलेंची अंत्ययात्रा आणि हे काढली, ते मोदींच्या विरोधात बोलले म्हणून. तर तशा प्रकारचं त्याचा उदय हा त्या काळात झालेला आहे. गोपाळ गणेश आगरकरांची पण अंत्ययात्रा टिळकांच्या समर्थकांनी त्या काळात काढली होती, कारण ते म्हणत होते की सुधारणा आधी पाहिजेत आणि नंतर स्वातंत्र्य पाहिजे. आपला समाज आधी सुधारलेला नाहीये, स्वातंत्र्य पचवू शकणार नाही, या पद्धतीने त्यांचा वाद होता. तो नंतर तो तसाच टोकाला राहिला. नंतर आगरकर सुधारक बंद पडलं, केसरी अद्यापही सुरू आहे. अशा स्वरूपाच्या तात्विक मतभेदांचं मूळ आत्ताच जे आपल्याला जे टीव्हीच्या बॉक्सवर जे रोज उठून भांडणं करणारे, रोज उठून तात्विक मतभेद करणारे, त्यात आता मनोरंजनाचा भाग खूप मोठ्या प्रमाणावर आलाय. हा भाग वेगळा, कारण आता लोक आताशा टीव्ही मनोरंजन म्हणून आणि न्यूज चॅनल मनोरंजन म्हणून बघतात, तो भाग वेगळा आलाय. पण त्या काळात तात्विक मतभेद असताना एवढ्या टोकाच्या भूमिका बजावत असताना त्या बरोबरीने लोकांना बरोबर घेऊन लोकजागृती करून त्या प्रमाणात आपण स्वातंत्र्यासाठी झटतो आहोत, स्वातंत्र्य मिळवणं किती आवश्यक आहे, या सगळ्यांचा विचार त्या काळाच्या वर्तमानपत्रांनी, संपादकांनी केला होता. त्या काळात आत्तासारखी पत्रकारिता हा करिअरचा आणि कुठल्या तरी आपण पत्रकात कामाला आहोत असं नव्हतं. त्या काळात संपादक हेच पत्रकारितेचे पत्राचे मालक होते. त्यामुळे त्यांचं लिखाण आणि त्यांची विचार प्रवाह हा त्या वर्तमानपत्राचा चेहरा होत होता. तो चेहरा अगदी आत्ताच्या सामनापर्यंत आपण बघितला की सामना बाळासाहेब ठाकरेंचं शिवसेनेचं मुखपत्र म्हणतो आपण. तर बाळासाहेब ठाकरेंची काय भूमिका आहे हे वाचायसाठी आपण सामना बघायचो आणि ती शिवसेनेची भूमिका असायची, त्यांची वैयक्तिक भूमिका असायची. तर संपादकाच्या भूमिका त्या दैनिका इतकं कुठल्या दैनिकांनी संपादकाच्या भूमिकेला घेतलं नाही, कारण बाकीची दैनिकही भांडवलशाही होती आत्ताच्या काळात. तर त्याप्रमाणे स्वतःचा मुद्दा पटवून देऊन, स्वतःच्या मुद्द्याला बरोबर घेऊन लोकजागृती करत स्वातंत्र्य प्राप्ती करत हा पत्रकारितेचा मूळ उद्देश होता. मराठी पत्रकारितेचा मूळ उद्देश हा कशातनं आलाय तर लोकजागृतीतून आलाय. आणि मला वाटतंय पत्रकारितेची अजूनही भूमिका लोकजागृतीचीच आहे. ती भूमिका अजूनही पत्रकारितेने सोडलेली नाही. आता तुलनात्मक दृष्ट्या आत्ताच्या पत्रकारितेत आणि त्या पत्रकारितेत फरक आहे का तर निश्चित आहे, पण त्याला बरीच कारण आहेत. आणि ती फक्त एक भूमिका लोकजागृतीची जर सोडली तर बाकी सगळ्या भूमिका मला वाटतं आता आपण विसरत चाललेलो आहोत. साधारण स्वातंत्र्यपूर्व काळात अशी विचार मांडणारी आणि अशी 30हून अधिक दैनिक आणि वृत्तपत्रक होती. नियतकालिक होती, दैनिक निघत नव्हती, साप्ताहिक पाक्षिक अशा स्वरूपाची निघायची. महात्मा गांधींनी यंग इंडिया सुरू केलं होतं, त्याच्यानंतरच यंग इंडियाच पुढं तरुण भारत हे वृत्तपत्र आता मी ज्याच्यात काम करतोय ते झालं. महात्मा गांधींनी यंग इंडिया सुरू केलं, नवजीवन समाचार होतं, आंबेडकरांचं प्रबुद्ध भारत होतं, सावरकरांचं विहारी नावाचं एक पाक्षिक आणि नियतकालिक निघत होतं, हेरॉल्ड, नॅशनल हेरॉल्ड नावाचं एक पंडित नेहरूंनी सुरू केलं होतं. अशा स्वरूपाची खूप दैनिक त्या काळात समाज सुधारणेचं काम करत होती.
मग साने गुरुजींचं साधना होतं, दीनबंधू कृष्णराव भालेकरांचं दीनबंधू होतं, बहिष्कृत भारत आपण सगळ्यांना माहिती आहे आंबेडकरांनी काढलेलं, भाऊ महाजनांचं प्रभाकर होतं, नवयुग होतं आचार्य आत्रेंचं. त्या अगदी आत्ताच्या काळापर्यंत आचार्य आत्रे म्हणजे मी अभ्यासाच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत आपल्याला माहीत असलेलं समाजसुधारकांपर्यंत ते येतं. इथपर्यंत आपण दैनिकांची आणि वर्तमानपत्रांची आपण सगळी बघतो. तर ते लोकजागृती आणि लोक शिक्षण हाच एकच उद्देश त्यांचा होता. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झटणे हा जसा उद्देश होता, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वर्तमानपत्राने आपली भूमिका बदलली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वर्तमानपत्रांच्या भूमिकेत बदल होत गेला. तो असा की वर्तमानपत्रांच्या भूमिकेत जीवनमान आता सुधारलं पाहिजे. लोकांचं जीवनमान कशा स्वरूपाचं आहे, काय पद्धतीने लोक जगतायत, त्याबद्दल विपुल लेखन वर्तमानपत्रांमधून झालं. त्यामध्ये सुधारक होतं. सुधारकांच्या माध्यमातून आता आपण स्वातंत्र्य मिळालंय, तर ते स्वातंत्र्य टिकवलं कसं पाहिजे, त्याचं समाज सुधारला कसा पाहिजे, समाजाची राहणीमान कसं सुधारलं पाहिजे, आणि त्यानंतर सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम हे वर्तमानपत्रांनी त्या पत्रकारितेने त्या प्रकारात ते केलेलं आहे. ते किंबहुना अजूनपर्यंत सुरू आहे. वर्तमान पत्रकारिता आणि वर्तमानपत्रांचा आणि पत्रकारितेचा हाच उद्देश होता. आपल्याला माहित आहे, म्हणजे एक घिसपिट वाक्य आहे, आपल्याला माहिती आहे की वर्तमानपत्र म्हणजे चौथा स्तंभ असं आपण सगळीकडे ऐकतो. तर हे स्तंभ काय आहेत? संसद आहे, कार्यमंडळ आहे, न्यायपालिका आहे, आणि चौथा म्हणजे वर्तमानपत्र, पत्रकारिता हा आपण चौथा स्तंभ मानतो. या 4 स्तंभांवर आपली लोकशाही उभी आहे वगैरे असंही आपण सारखं ऐकत असतो कित्येक वेळा भाषणांमधून. तर ती भूमिका आहे, ती वर्तमानपत्रांची भूमिका ही चौथ्या स्तंभाची म्हणजे कुठली, तर ती विरोधी पक्षाची. पत्रकारितेची भूमिका पहिल्यापासून ही विरोधी पक्षाचीच असावी असा एक प्रघात आहे. ती अजूनपर्यंत असते. आत्ताच्या काळात त्याला थोडंसं वेगळेपण आलंय. आता सर्व क्षेत्रात जी काय ढवळढवळ आणि जी भेळमिसळ चालली आहे ती त्या प्रकाराने आहे, ती सगळीकडेच आहे. ती वर्तमानपत्र आणि पत्रकारितेत पण आलेली आहे. समाज सुधारकाच्या भूमिकेबरोबर, विरोधी पक्षाच्या भूमिकेबरोबर, लोकांच्या शिक्षणाची लोकजागृतीच्या बरोबर आपल्या स्वतःच्या काही सोयीच्या भूमिकाही पत्रकारांनी काही मांडायला सुरू केलेल्या आहेत. वास्तविक ती भूमिका कधी आली? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर. स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वी वर्तमानपत्र ही ब्रिटिशकालीन भूमिका स्वीकारत होते. ब्रिटिशकालीन भूमिका ही ब्रिटिशकालीन पत्रकारिता आणि अमेरिकन पत्रकारिता यात फरक काय होता? अमेरिकन पत्रकारिता वरवरची होती, ब्रिटिशकालीन पत्रकारिता ही खोलात जाणारी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात खोलात जाणाऱ्या वर्तमानपत्रांच्या आणि वृत्तपत्रांच्या भूमिका ह्या खूप गाजल्या. एखादा मुद्दा लावून धरला तर तो तडीस नेण्याची भूमिका ही ब्रिटिशकालीन पत्रकारितेत होती, किंबहुना ती लोप पावली. आताच्या काळात आपण अमेरिकन पत्रकारितेच्या दिशेने वाटचाल करतो. ती तेवढी लावून धरणे आणि नाही, आपण फक्त प्रश्न मांडतो, सुटेल किंवा न सुटेल हा आपण सरकारवर आणि संबंधित यंत्रणांवर सोडून देतो. तर तशी पत्रकारितेची भूमिका त्या काळात नव्हती, ती आता बदलत गेलेली आहे. हा बदल कधी झाला? साधारण पत्रकारितेच्या स्वातंत्र्य नंतर आणि स्वातंत्र्याच्या आधी त्या काळात. मी हे पटपट घेतोय कारण स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य काळ हा फारसा काही म्हणजे आता मूळ विषय आपला हा मराठी आणि पत्रकारिता असा आहे, त्यामुळे ही इतिहास मी तुम्हाला रँडम सांगतोय. तर हा बदल कधी झाला? तर साधारण 80च्या दशकात हा बदल व्हायला सुरुवात झाली. 80च्या दशकानंतर टीव्ही मीडिया आला आणि 80च्या दशकानंतर मला एक किस्सा फार आवरून टीकेकरांनी सांगितलेला तुम्हाला सांगावासा वाटतो. तर टाइम्स ऑफ इंडियाचं 85 साली मीटिंग सुरू झाली. सकाळी 11 वाजता मीटिंग असते प्रत्येक दैनिकात. तशी मीटिंग सुरू झाली टाइम्स ऑफ इंडियात आणि एक चुणचुणीत मुलगा 25 वर्षाचा उभा राहिला आणि म्हणाला की टाइम्स ऑफ इंडियामध्ये आजपासून पहिल्या पानावर जाहिरात छापली जाईल. हे सगळ्यांसाठी म्हणजे तिथं जे काम करणारी जी लोक होती त्या सगळ्यांसाठी हा धक्का होता की आपण पत्रकारिता करतोय, आपण लोकांचे प्रश्न मांडतोय, लोकांना न्याय मिळवून देतोय, याबरोबरच वर्तमानपत्राच्या आर्थिक बाजूसाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत यासाठी एक सांगणारा मुलगा येऊन उभा राहिला. आणि ती भूमिका ही सर्व वर्तमानपत्रांना नंतर घ्यावी लागली.
की जाहिरातीसाठी जागा सोडावी लागली, ही भूमिका ही त्या काळात सुरुवात झाली. हा बदल आत्ता जो दिसतोय त्याची सुरुवात आत्ता जे आपण वर्तमानपत्र येत आहेत आणि सगळे जाहिरातीचे रकाने भरलेले असतात, ती भूमिका 85 साली त्या मुलांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या मांडली आणि तिथपासून जाहिरातीला सुरुवात झाली. तिथून जाहिराती आणि जाहिराती पत्र हे सगळं निघत गेलं. समाज ज्या भावनेच्या लाटेवर बसलेला असतो त्या फुग्याला टाचणी मारून, समाजाचा फुगलेला फुगा टाचणी मारून समाजाला जमिनीवर आणण्याचं काम त्या दिवसापर्यंत वर्तमानपत्र करत होती. पण त्या दिवसानंतर वर्तमानपत्रांची भूमिका बदलली आणि वर्तमानपत्र ही जाहिरात पत्र झाली. हा काळ, हा बदल हा थोडा थोडा होत गेला, पण मोठ्या प्रमाणावर बदल झाला तो त्यानंतरच्या काळात. ग्रामीण भागात साधारण 90च्या दशकाच्या नंतर ग्रामीण महाराष्ट्रात, ग्रामीण भागात टीव्ही आले आणि टीव्हीला बातम्या आल्या, टीव्ही पत्रकारिता सुरू झाली आणि टीव्ही आले. तिथून पुढं वर्तमानपत्र संपतील असं एक काळ होता. त्यानंतर वर्तमानपत्र बहरली आणि चांगली चालली. टीव्हीचा फारसा काही फरक पडला नाही, पण वर्तमानपत्राच्या वाचनात आणि वर्तमानपत्राच्या पत्रकारितेत मात्र खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला. हे पत्रकारितेचं दुसरं अंग होतं, जे पत्रकारिता आजपर्यंत पेपरच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुरू होती. त्या पत्रकारितेला वेगळी दिशा, पत्रकारितेची वेगळी भूमिका टीव्हीच्या माध्यमातून मांडण्यात आली आणि ती सुरुवात झाली. ती मोठ्या प्रमाणावर झाली. त्याआधी सुरुवात झाली होती. 80च्या दशकात टीव्ही आले ते त्यावेळेस सुरू झालं होतं. 90च्या दशकात काय झालं तर हे सगळं ग्रामीण भागापर्यंत आलं आणि ग्रामीण भागातले प्रश्न, ग्रामीण भागातले छोटे छोटे प्रश्न हे टीव्हीवर यायला लागले, त्यांच्या भूमिका यायला लागल्या. त्यामुळं हे सर्व ग्रामीण भागापर्यंत आले. हे मास झालं. आत्ता आपण एक मास मीडिया असा शब्द जो ऐकतो, ते मास म्हणजे काय तर जनलोकात, हे सगळ्या जनलोकात झालं ते टीव्हीमुळे झाले आणि तिथून पुढे पत्रकारितेची भूमिका खऱ्या अर्थाने बदलायला लागली. आपण आता मूळ मुद्द्यावर येऊ. मराठी भाषा आणि पत्रकारिता हे कसं, तर या आत्तापर्यंतच्या काळात जोपर्यंत पत्रकारितेची कुस बदलली, भूमिका बदलली, त्याच्या आधीच्या पर्यंतच्या काळात मराठी भाषेला पत्रकारितेने खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठं संवर्धन करण्याचं काम, मराठी भाषेचं संवर्धन करण्याचं काम हे पत्रकारितेने केलं, वर्तमानपत्रांनी केलं. ते कसं तर वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवणीतून आत्ताचे कित्येक प्रथितीय साहित्यिक हे त्या रविवारच्या पुरवणीतून पुढे आलेले आहेत. अगदी सर्व साहित्यिकांची जरी नावं घेतली, आत्ताच्या आघाडीच्या साहित्यिकांची नावं घेतली जे आपण वाचतो, कारण आता आपल्या वाचनात तीच माणसं आहेत जी त्या काळात वर्तमानपत्रात लिहित होती, तर अगदी वपू काळे, पु ल देशपांडे पासून अगदी आतापर्यंत तुम्ही गिरीश कुबेरांपर्यंत जरी म्हणलात तरी या सर्वांना वर्तमानपत्रातूनच स्थान मिळालं आहे. रविवारच्या पुरवणीतून दिवाळ्यांक असतील किंवा अजून काही नियतकालिका असतील, काही साधनासारखी मासिकं असतील, वैचारिक मांडणारी काही बहुमजनांसारखी मासिकं असतील, या मासिकांमधूनच आत्ताचे साहित्यिक आणि आत्ताचे साहित्य घडलेलं आहे. तर ते साहित्य घडत असताना मराठी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणावर पुरस्कार झाला. जेव्हा तरुण भारतमध्ये माडखोलकरांनी एक अग्रलेख लिहिला होता की इंग्रजी भाषेचं, हिंदी भाषेचं आणि बंगाली भाषेचं जे उदात्तीकरण सुरू आहे आणि मराठी भाषेचं विकृतीकरण, मराठी भाषेतील काही शब्द, मराठी भाषेतल्या काही शब्दांवर प्रघात करण्याचं काम हे त्या काळात होते. ही भूमिका अग्रलेखाच्या माध्यमातून माडखोलकरांनी मांडली होती. हे माडखोलकर कोण? माडखोलकर हेच जे मराठीचा पुरस्कार मोठ्या प्रमाणावर करत होते, तरुण भारतचे संपादक आणि बेळगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी बेळगाव महाराष्ट्रात यावा असा पहिला ठराव केला ते माडखोलकर. त्यांनी काय केलं, त्यांनी वर्तमानपत्रातून होणारा इंग्रजीचा वापर, वर्तमानपत्रातून होणारा हिंदीचा वापर यावर मोठ्या प्रमाणावर आघात केला.
मोठ्या प्रमाणावर त्यांनी ते लक्षात आणून दिलं की हे वापरू नका शब्द. काही छोटे छोटे शब्द आहेत जे इंग्रजीचे वापरत होतो, मराठीत वापरत नव्हतो आपण, अशा पद्धतीने खूप सारे शब्द त्यांनी वर्तमानपत्रात दिले. आणि त्यानंतरच्या काळात मराठीचा पुरस्कार करणारी खूप, महाराष्ट्र टाइम्स असतील, लोकसत्ता असतील, भास्कर असेल, यासारखी दैनिकं मराठी जास्तीत जास्त वापरता येईल, मराठी शब्द वापरता येतील याचा पुरस्कार तिथल्या पुढच्या सर्व संपादकांनी केला, त्या तिथल्या सगळ्या उपसंपादकांनी वगैरे केला. त्याचा अजूनपर्यंत आपल्याला जाणवतो. लोकसत्ता अजूनही टाळेबंदी असा शब्द वापरते, लॉकडाऊन वापरत नाही. तर अशा संदर्भात आपण आता हे परिचित शब्द झाले आणि फार घिसेपिटे झाले, त्यामुळं आपल्याला ते आपल्या परिचयाचे आणि मराठी वाटायला लागतात. पण वास्तविक पाहता मराठी भाषा आणि संवर्धन आणि मराठी भाषा पंधरवडा साजरा करत असताना तर अशा शब्दांचं जे आक्रमण होतंय या संदर्भातही आपण विचार केला पाहिजे. आणि अशा शब्दांना थांबवण्याचं काम हे वर्तमानपत्रांनी आणि त्या त्या काळातल्या नियतकालिकांनी, पत्रकारितेने हे केलेलं आहे. याचा आपण विसर पडता कामा नये. त्या साहित्यिकांना आपण खूप मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण आपली भूमिका मांडायचा आणि लोकजागृती करण्याचा एक जो संधी दिली, त्यातून महाराष्ट्राला खूप मोठे साहित्यिक मिळाले, खूप मोठे भाषाकार मिळाले. माडखोलकरांसारखे भाषाकार असतील किंवा अगदी तर्खेडकर सारखे असतील, यांना सगळ्यांना मराठी भाषा आणि मराठी वर्तमानपत्र यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संधी दिली. पत्रकारितेचा मराठी भाषा आणि या सर्वांवर जर परिणाम झालाच आहे, पण पत्रकारितेचा ओव्हरऑल समाजमानावर आणि मराठी आपण म्हणताना मराठी भाषिक आणि मराठी माणूस यांच्या समाजमानावर खूप परिणाम झाला. ती वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या माध्यमातून आपण मानलं. पत्रकारितेचं खूप मोठं योगदान आणि त्या संदर्भातलं सगळं आहे. पत्रकारितेची भूमिका जशी जशी बदलत गेली तसं तसं मराठी भाषेवरचं आक्रमण आणि मराठी भाषा अशुद्ध होण्याचं जे प्रमाण आहे ते होत गेलं. हे कधीपासून होत गेलं? मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे हे टीव्ही आले, त्या काळात टीव्ही पत्रकारिता आली, त्यानंतर जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणानंतर खूप मोठ्या प्रमाणावर हा इंग्रजी शब्दांचा मारा मराठी पत्रकारितेत आला आणि मराठी पत्रकारितेवर इंग्रजीचा प्रभाव जाणवू लागला, हिंदीचा प्रभाव जाणवू लागला. त्याचं कारण की हे सगळं जागतिकीकरण झालं आणि हे सगळं आपण जगाच्या पातळीवर गेलो आहोत. हे जात असताना आपण आपली मराठी जगाच्या पातळीवर नेताना ही आपण कच खाल्ली, कचरलो. मराठी तेवढ्या प्रमाणावर आपण त्या प्लॅटफॉर्मवर नेऊ शकलो नाही आणि म्हणून मराठीवर त्या त्या शब्दांचं आक्रमण होत गेलं. हे का झालं तर आपण मराठीचा पुरस्कार केला नाही. ही चूक केवळ माध्यमांची, पत्रकारितेची आहे का तर नाही, तर ती पूर्ण समाजमानाची आहे, समाजाची आहे. समाजातील सर्व घटकांनी या आघात केला. या सगळ्या हा बदल स्वीकारत असताना मराठीला आपण मागं पाडत गेलो. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम हा पत्रकारितेतून झाला, हा आपल्या रोजच्या दैनिकातून झाला. हे काय झालं तर छोट्या छोट्या शब्दांचं झालं. शिवाय आपण जेव्हा कूस बदलली मराठीने, माध्यमांनी जेव्हा कूस बदलली, त्या काळात आपण मराठी भाषा, प्रमाण भाषा, ग्रामीण भाषा अशा ज्या कप्पे पाडत गेलो, तो सगळ्यात मोठा तोटा आपला मराठीचा झालेला आहे. प्रमाण भाषा चांगली, एखाद्या शहरातलीच भाषा चांगली, पुण्या मुंबई सारख्या शहरातल्या भाषेमधनं बोलणारी मराठी चांगली आणि लातूर, उस्मानाबाद, कोडोडी, सोलापूर, बार्शी या भागातली भाषा नको, तर तुम्ही ती भाषा शिकून घ्या. या प्रकारांमुळं इकडच्या लोकांनी इंग्रजी आणि इतर भाषिकांच्या जास्त अनुकरण केलं असं आपण दिसतं. मराठी भाषेचे जे कप्पे पाडत गेलो त्यामुळे त्याचा परिणाम हा माध्यमांवरही झाला आणि आपल्या जीवनमानावरही झाला आणि मराठीवरही झाला. तर त्याच्या संवर्धनात आपण तिथे कमी पडलो. मराठी पत्रकारितेची कूस बदलत असताना हे सगळं बदलत होतं, हे सगळं पत्रकारितेचा विकास होत होता, बदल होत होता. त्या काळात जागतिकीकरणानंतर मोबाईल आणि इंटरनेट याचा सर्वाधिक परिणाम हा झाला. आता आपण मोबाईल आणि इंटरनेट आणि यामुळं पत्रकारितेचं कसं अंग बदललं
तर हे सगळं तुमच्या हातात आणि पत्रकारिता सगळी तुमच्या समोर आणि वन क्लिकवर सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळं संपूर्ण जग आणि संपूर्ण पत्रकारिता असेल किंवा ओव्हरऑलच तुमच्यासाठी सगळं बदलत गेलं. त्यामुळं झालं असं, सर्व बदलांचा आपण साक्षीदार होत असताना सोशल मीडिया हा एक मराठी पत्रकारितेला एक अंग त्या निमित्ताने जोडलं गेलं आणि ते खूप महत्वाचं आणि आत्ताचा पार्ट आहे असं आपण म्हणता येईल. सोशल मीडिया आपण रोज वापरतो, आपण रोज त्याला फॉलो करत असतो. ट्विटर असेल, फेसबुक, व्हॉट्सअप, आता आपण बोलतो ते, या माध्यमातून सर्व पत्रकारितेवर त्याचा परिणाम झालाच. शिवाय त्याचा परिणाम रोजच्या आपल्या वागण्या बोलण्यातल्या मराठीवर पण झाला. मराठी पत्रकारिता आणि मराठी भाषा यावरही झाला. या सगळ्याच्या भूमिका बदलत असताना मराठी वर्तमानपत्रांनी मराठी भाषा संवर्धन आणि मराठी संवर्धन आणि काय म्हणायचं त्याला, मराठीला प्रगती पथावर नेण्यासाठी जी भूमिका बजावली त्या भूमिकेत कुठेतरी खंड पडताना आपल्याला दिसला. त्या खंडात इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. हे होत असताना आपण बदल निश्चित स्वरूपात आपण बदल स्वीकारले पाहिजेत आणि आपण बदल अंगीकृत केले पाहिजेत. पण आपला जो मूळ ढाचा आहे, मूळ भाषा आहे, आपली मराठी आहे, ज्या मराठीला आपण पुरस्कार करतो ती आपण भूमिका बदलता कामा नये. आता माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रांमध्ये जर विचार केला तर मराठी भाषा आणि मराठी पत्रकारितेला तसं बॅकवर्ड समजलं जातंय. इंग्रजी पत्रकारिता, इंग्रजी माध्यम हाताळणे, ट्रान्सलेशन करणे या भूमिकेला जास्त महत्त्व दिलं जाते आत्ताच्या इंटरनेटच्या काळातल्या पत्रकारितेत. पण मराठी पत्रकारांनी मराठी पत्रकारितेचा जो कणा मजबूत केलेला आहे तो अजूनही त्याच आणि तशाच अंगाने मजबूत ठेवण्याचं काम आपण करतो आहोत. शेवटच्या घटकाकडे येताना मी जरा पत्रकारिता आणि मराठी पत्रकारिता या संदर्भात बोलताना आता आपल्याला काय काय नवीन जी आत्ताची महाविद्यालयाची मुलं आहेत त्या मुलांसाठी पत्रकारितेत येण्यासाठी आणि काय काय करायला लागेल, तर किती संधी आहेत आणि काय, तर खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. मराठी पत्रकारितेच असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही उज्ज्वल भविष्य पत्रकारितेतनं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मराठी पत्रकारिता या वेगळ्या विषयासाठी आपण बोलत होतो. पत्रकारितेचा इतिहास आपण बघितला, आत्ताची स्थिती बघितली आणि पत्रकारितेचं मराठी भाषेतलं योगदान आपण बघितलं, तर ते खूप चांगल्या प्रकारे मराठी भाषेला संवर्धन करण्याचं काम आजपर्यंत पत्रकारितेने केलं आहे. इथून पुढच्या काळातही पत्रकारितेचं मराठी भाषेसाठीचं योगदान, मराठी पत्रकारितेचं योगदान हे असणार आहे आणि त्या अंगाने आपण सर्वांनी मराठी भाषा आणि मराठी भाषा पत्रकारिता यासाठी प्रयत्न करूया असं बोलतो आणि मी आजचं भाषण थांबवतो. धन्यवाद. आपण मराठी भाषा आणि पत्रकारिता या विषयावर वास्तव मांडणी करताना मराठी भाषेत जे कप्पे पडलेले आहेत तिथेच मराठी भाषेचा विकास खुंटला आहे हे आवर्जून सांगितलं. सोशल मीडिया हा मराठी भाषेच्या विकासाला कसा पोषक आहे आणि कसा मारक आहे हेही अगदी वास्तव स्वरूपामध्ये मांडलं. जागतिकीकरणानंतर जे बदल आले, जे बदल झाले ते बदल स्वीकारा, पण माय मराठीला मात्र विसरू नका हेही आपण आवर्जून सांगितलं. त्याचप्रमाणे मराठी भाषा संवर्धन ही आज काळाची गरज आहे आणि तिचा विकास करणं हेही महत्वाचं आहे. मराठी जगाच्या पातळीवर नेण्यासाठी मराठी माणूस कमी पडतोय की काय अशी खंतही आपण बोलून दाखवली. हे सर्व मान्य आपण वास्तव स्वरूपात
मांडली. धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण सुरू करावे. मराठी भाषा पंधरवडा या निमित्ताने आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व आयपीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 4-5 दिवसापासून विविध व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. आज मराठी भाषा आणि पत्रकारिता या विषयावर एक व्याख्यान देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, समीर कार्यकर्ते, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर, प्राध्यापक डॉक्टर मोहिते मॅडम आणि आयक्यूसी विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक लोंढे सर, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू, मराठी भाषेचे तरुण भारतचे पत्रकार समीर कार्यकर्ते यांनी आपल्या पत्रकारितेमध्ये जी सुरुवात केली ते प्रथम ते तरुण भारतचे संचारचे पत्रकार होते, नंतर लोकमतचे पत्रकार होते, त्यानंतर एकमतचे पत्रकार होते आणि आज ते तरुण भारतचे पत्रकार आहेत. त्यांनी आपल्या सखोल अशा व्याख्यानामधून मराठी भाषेच्या उन्नतीसाठी, मराठी भाषेच्या विकासासाठी पत्रकारिता किती महत्वाची आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. कारण मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध प्रकारचे वृत्तपत्र देखील या ठिकाणी कारणीभूत आहेत. मराठी भाषा समृद्ध करणे, मराठी भाषेचा विकास करणे यासाठी विविध वृत्तपत्रांमधून जे अनेक प्रकारचे पत्रकार या ठिकाणी आपले विचार मांडतात, त्यामधून लोकजागृती, स्वातंत्र्य किंवा राजकीय विचार असतील, धार्मिक विचार असतील किंवा सामाजिक विचार असतील, त्याबाबतचे सर्व लेख असतील, आग्रह असतील किंवा बातम्या असतील, या सर्वांच्या माध्यमातून की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि त्यासाठी की मराठी भाषेमधील जी वृत्तपत्र आहेत ते वृत्तपत्र परखड शब्दामध्ये या ठिकाणी आपले विचार सर्वच पत्रकार मांडत असतात. मराठी भाषेला संवर्धन करण्याचे काम या पत्रकारांनीच केलेलं आहे. आपल्या पत्रकाराच्या व्यवसायामधून मराठी भाषेमधील आज जे थोर साहित्यिक होऊन गेले, त्या थोर साहित्यिकांना देखील पुढे घेऊन जाण्याचं काम हे या पत्रकारितेमधून आणि आपल्या मराठी वृत्तपत्रामधूनच त्यांना चांगले स्थान मिळालेले आपल्याला पाहायला मिळते. बातम्यातून, आग्रलेखामधून, अनेक प्रकारच्या आग्रलेखामधून सर्व प्रकारच्या मराठी वृत्तपत्रामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करणे. त्यामुळे आज मराठी भाषेच्या पत्रकारितेवरती फार मोठा आपल्याला परिणाम झाला पाहायला मिळतो. प्रामुख्याने पाहिलं की समीर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की अलीकडच्या काळामध्ये की इंग्रजी वृत्तपत्राला जास्त महत्वाचं स्थान दिलं जातं, परंतु वास्तविक पाहता
मराठी भाषा एक प्रादेशिक स्वरूपाची भाषा आपली आहे आणि या प्रादेशिक भाषेमधूनच या ठिकाणी समाजापर्यंत जे जे विचार आहेत ते विचार पोच करण्यासाठी या मराठी भाषेचा वापर होणं गरजेचं आहे आणि तेच विचार या ठिकाणी मराठी वृत्तपत्रामधूनच सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून या पत्रकारितेच्या माध्यमातून मराठी भाषेचं संवर्धन करणे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जे महत्वाचा विषय असेल, महत्वाच्या बातम्या असतील, महत्वाचे अग्रलेख असतील, हे सर्व काही विचार या ठिकाणी मांडण्यासाठी अतिशय स्पष्ट आणि परखड भाषेमध्ये मांडण्यासाठी मराठी भाषेच्या वृत्तपत्राची अत्यंत आवश्यकता आहे. कारण या वृत्तपत्राचा परिणाम समाजाच्या सर्वांगीण विकासावरती होत गेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जर मराठी भाषेचे संवर्धन करायचं असेल तर मराठी वृत्तपत्रामध्ये जी पत्रकारिता आहे ती पुढे आली पाहिजे. आणि म्हणून या मराठी भाषेचा जो कणा आहे तो कणा मजबूत करण्यासाठी या मराठी पत्रकारांनी या ठिकाणी त्याला यांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. आणि म्हणून या मराठी वृत्तपत्रामधून ज्या आजच्या काळामध्ये ज्या सामाजिक घडामोडी असतील, ज्या राजकीय घडामोडी असतील, धार्मिक घडामोडी असतील, सर्व काही अनेक प्रकारच्या बातम्या असतील, अग्रलेख असतील, विविध प्रकारची विवेचना असतील, त्याला प्रसिद्धी देण्याचं काम या मराठी भाषेमधून मराठी वृत्तपत्रामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जर मराठी भाषा समृद्ध करायची असेल, मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर मराठी पत्रकारिता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी आपले परखड विचार मांडून सर्वांचाच विकास करून सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी मराठी भाषा आणि त्याचबरोबर मराठी पत्रकारिता या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपल्या या महाविद्यालयामध्ये आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी समीर कार्यकर्ते यांनी आपल्या भोगवत्या भाषणामधून अतिशय सुरेख अशा प्रकारचं विवेचन त्यांनी दिलं. आणि मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपण अलीकडे काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने या ठिकाणी विचार आपण व्यक्त केले पाहिजे, त्याचं सखोल विवेचन या ठिकाणी आपल्या व्याख्यानामधून स्पष्ट केलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझं एक छोटंसं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मराठी भाषा ही प्रादेशिक मराठी माणसाची, मराठी समाजाची भाषा आहे. ते वाढवणे, टिकवणे, तिचा विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या विकासात मराठी माणसाची जशी भूमिका आहे तशी मराठी पत्रकारितेची सुद्धा भूमिका आहे. असे महत्वाचे मुद्दे आपण आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मांडले. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार IQC विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर लोंढे सर यांनी मानावे अशी मी त्यांना विनंती करतो. लोंढे सर. हा सर, आवाज येतोय ना? हो येतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी मराठी भाषा आणि पत्रकारिता याविषयी बोलण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, तरुण भारत सांगली बेळगाव या आवृत्तीचे उपसंपादक श्री समीर कार्यकर्ते हे उपस्थित राहिले. त्यांनी आपले विचार अगदी व्यवस्थितपणे मांडले. त्याचबरोबर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील पत्रकारिता, त्याच्यानंतर स्वातंत्र्य नंतरची पत्रकारिता आणि आजच्या काळातील पत्रकारिता याविषयी अगदी सुंदर असं विवेचन केलं.
हा जो पिरियड होता तो खूप मोठा पिरियड होता. त्यांनी अगदीच थोडक्यामध्ये त्याचा आढावा घेतला. मला वाटतं की आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, त्यांना स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये पत्रकार जे होते ते एका ध्येयानं पछाडलेले होते आणि त्या ध्येयासाठी ते काम करत होते. आणि स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता कशी बदलली आणि आजच्या काळामध्ये पत्रकारितेला कसं कॉर्पोरेटचं एक स्वरूप आलेलं आहे, याविषयी अतिशय चांगल्या शब्दामध्ये, चांगल्या मराठी भाषेमध्ये त्यांनी आपलं विवेचन केलं, आपले विचार मांडले. त्याचबरोबर बरेच दिवस झालं, बरेच वर्ष झालं म्हणता येईल, वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधून समीर कार्यकर्ते यांचं जे टोकदार लेखन आहे ते आम्ही सर्वजण वाचतच असतो. आज हा चांगला योग आला की महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी आपल्या सर्वांसमोर अतिशय व्यवस्थितपणे एका चांगल्या विषयावरती मांडणी करताना आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. महाविद्यालयाचं मराठी विभागाचं हे एक चांगलं यश आहे असं म्हणता येईल. तर या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल IQAC विभाग, मराठी विभाग, महाविद्यालय, प्राचार्य, संस्था याच्यातर्फे सुरुवातीला समीर कार्यकर्ते यांचा आभार. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी जे गेली आठवडाभर झालं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत त्यांचं देखील आभार. महाविद्यालयाचे प्राध्यापक, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्यांचं देखील आभार. आणि अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.